महाराजांनी भर दरबारात औरंगजेबाचा अपमान केल्यानंतर जहारा बेगम, जसवंत सिंग, जाफर खान हे औरंगजेबाकडे आले. महाराजांच्या वागणुकीबद्दल तक्रार करू लागले. जाफर खान म्हणाला, शिवाने जे केले ते योग्य नाही. दरबारात येऊन त्याने बेअदाई केली. आता जर बादशाने काही पाऊल उचलले नाही तर सगळेजण असेच वागतील. जसवंत सिंग म्हणाला, शिवा एक सामान्य जमीनदार आहे, त्याच्या गुन्ह्याची शिक्षाही मिळालीच पाहिजे. जहारा बेगम म्हणाली, त्याने सुरत लुटली, इथे येऊन बादशाचा अपमान केला, तरी बादशाह काहीच करत नाही. बराच खल झाल्यानंतर औरंगजेबाने फौलाद खानास फरमावले, शिवाला राज अंदाज खानाच्या हवेलीत घेऊन जा. राज अंदाज खानाच्या हवेलीत महाराजांना नेणे म्हणजे मृत्यू कुठल्याही क्षणी येणारच. या हुकुमाची माहिती रामसिंहास समजली. तो तडक औरंगजेबाचा बक्षी अमीन खानाजवळ गेला. त्यास रामसिंग सरळ म्हणाला, बादशाने शिवाजी महाराजांना मारण्याचा विचार केला आहे, पण शिवाजी महाराज तर आमच्या शब्दावर विश्वास ठेवून एवढ्या लांब आले आहेत. त्यामुळे बादशाने प्रथम मला ठार मारावे, माझ्या मुलाला ठार मारावे, मग शिवाला ठार मारावे. अमीन खान तसाच औरंगजेबाकडे गेला आणि झालेले बोलणे सांगितले. हे सगळे ऐकून घेऊन औरंगजेब अमीन खानास म्हणाला, रामसिंगास सांग, शिवासाठी तू जामीन राहा. जर तो पळाला, काही बिघाड केला तर तू जबाबदार राहशील, असे तू लिहून दे. अमीन खानाचा निरोप मिळताच रामसिंग म्हणाला, ठीक आहे, मी जामीन राहतो. शिवाजी महाराज असे काही करणार नाही. घडलेला सगळा प्रकार रामसिंगाने महाराजांना येऊन सांगितला. दुसऱ्या दिवशी महाराज रामसिंगाच्या डेऱ्यात गेले आणि मी काही बिघाड करणार नाही असे वचन दिले. 16 मे रोजी दरबारामध्ये रामसिंगाचे आगमन झाल्यावर औरंगजेबाने त्यास सुनावले, शिवाचे सगळे गुन्हे आम्ही मिर्झा राजांकडे बघून माफ केले, पण यापुढे त्याला माफी नाही. शिवाला तुमच्या डेऱ्यापासून दूर ठेवण्यात यावे. रामसिंग जामीन राहून देखील औरंगजेबाचे चित्त शांत झाले नव्हते. त्याच्या डोक्यात काही ना काही सुरू होतेच. संध्याकाळच्या सुमारास त्याने रामसिंहास सांगितले, तुझी रवानगी काबूल मोहिमेवर केली आहे. आता महाराजांची पक्की खात्री झाली. औरंगजेब आता काही करून आपले प्राण घेण्यास टपला आहे. वेळ तशी बिकटच होती. महाराजांनी सर्व मुत्सदी मंडळींना बोलावून घेतले. महाराज म्हणाले, पुढे काय तजवीज करावी. बादशाचा मनसुबा कळाला, पण येथून कैसे जावे. बादशाजवळ एखादे कार्य कबूल केल्याविना तो निरोप देणार नाही. त्यामुळे आपण बादशास अर्ज करू. महाराजांनी रघुनाथ पंत कोरडे अर्ज घेऊन पाठवले. त्यातला मजकूर असा होता, स्वामीशी आमचा दुसरा विचार नाही. आपण निकलास आपले पुत्र घेऊन देखील भेटीस आलो. सेवकाजवळ चाकरी द्यावी. दक्षिणेस कुल आदिलशाही व कुल कुतुबशाही दोन्ही पातशाही घेऊन हजरतीस देतो. सुबे रवाना करता त्याची कामगिरी पाहणे. आपणास घेऊन घुसलखान्यास भेटतो. औरंगजेबाने अर्ज ऐकून घेतला आणि रघुनाथ पंतास मनाला सबुरी करणे. जाफर खान म्हणाला, शिवाला घुसलखान्यात भेटू नये. महाराजांनी आता मोहम्मद अमीन खानामार्फत औरंगजेबास परत अर्ज पाठवला. त्यात महाराजांनी लिहिले होते, मी माझे किल्ले अगोदरच बादशास दिले आहेत. ते जर बादशाह मला परत करतील तर मी त्याच्या मोबदल्यात त्यांना 2 कोटी रुपये देईन. मला परत जाण्याची आज्ञा देण्यात यावी. मी माझ्या मुलाला शाही चाकरीत ठेवतो. बादशाह म्हणेल त्यावर हात ठेवून शपथ घेतो. बादशहाचे विजापूरकरांसोबत युद्ध सुरू आहे. मला तिथे जाऊ द्यावे. महाराजांचा हा अर्ज ऐकून औरंगजेब संतापला. त्याचा समज झाला की आपले सरदार आता शिवाच्या बाजूने बोलू लागले आहे. त्याने हुकूम दिला, शिवाला सांगा इथून पुढे कोणाला भेटायचे नाही. रामसिंग याच्या घरी देखील जायचे नाही. शिवास चौकी पहारे बसवा. हुकूम होताच फौलाद खान महाराजांच्या डेरेजवळ आला आणि चहूबाजूंनी महाराजात चौक्या बसवण्यात आल्या. चौक्या पडलेल्या पाहून महाराज फार कष्टी झाले. महाराज कैद झाल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. विजापूर मोहिमेवर असलेल्या मिर्झा राजांना देखील ही बातमी समजली. आता पुढे काय या चिंतेतच त्यांचे लक्ष मोहिमेवर लागेना. विजापुरी सैन्याकडून ते सपाटून मार खाऊ लागले. त्यामुळे मोहीम आटोपती घेऊन ते औरंगाबादेस दाखल झाले. महाराज आता रामसिंहास दिलेल्या शब्दातून सुटका करून घेण्याचा विचार करत होते. त्यांनी रामसिंहास बोलावले आणि त्यास म्हणाले, तुझ्या शब्दाला खूप वजन असे मला वाटत होते, पण इथे बादशाहस वारंवार विनंती करून देखील काही उपयोग नाही. तू बादशाहकडे जाऊन सरळ सांग, या शिवाला तुम्ही सांभाळा. त्याला मारायचे तेव्हा मारा. आता माझी जबाबदारी संपली. पण इथे उलटेच झाले. रामसिंग महाराजांना म्हणाला, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. शिवाजी महाराज आता आग्र्यामध्ये चर्चेचा विषय झाले होते. प्रत्येकजण त्यांचीच चर्चा करत होता. यासल्या चर्चांमधून काही विलक्षण गोष्टी समोर येत होत्या. जसवंत सिंग औरंगजेबास म्हणाला, शिवाजी राजा 14 ते 15 फूट सहज उडी मारू शकतो.
एकाच वेळी तो 40 ते 50 खोत चालू शकतो. शाहिस्तेखान याने तर औरंगजेबास पत्र लिहून कळवले, शिवा हा धूर्त आहे, त्याला तुम्ही मारून टाका, नाहीतर मी मनसब सोडून फकीर होतो. याहून सगळ्यात कळच म्हणजे आता तर लोक असे बोलू लागले होते की औरंगजेब नमाज पडण्यासाठी जेव्हा मशिदीमध्ये जातो तेव्हा शिवाच्या भीतीमुळे रस्त्यात अगोदरच चौक्या बसवतो आणि मग खात्री करून पुढे जातो. काय म्हणावे आता याला. महाराजांच्या फक्त अस्तित्वानेच हे सर्व लोक बिथरून गेले होते. यातून सुटका कशी करून घ्यावी याचा विचार सुरू असताना महाराजांना औरंगजेबाने निरोप पाठवला. तुमच्या जवळील सर्व किल्ले माझ्या ताब्यात द्या, मी तुमची मनसब कायम करतो. याला महाराजांनी मला मनसब नको असे उत्तर दिले. महाराजांनी परत औरंगजेबाकडे अर्ज केला, मला रामसिंहाच्या ताब्यात ठेवू नका, दुसरीकडे कुठेही हलवा. यावर औरंगजेबाने उत्तर दिले, रामसिंहासारखा निष्ठावंत सेवक नाही, म्हणून तुम्ही तिथेच राहावे. महाराजांना कसेही करून रामसिंहास दिलेल्या वचनातून मुक्त व्हायचे होते. परत महाराजांनी रामसिंहास सांगितले, बादशाह दिलेला जामीन अर्ज परत मागे घ्यावा, त्याला मला काय करायचे ते करू द्या. रामसिंहाने परत नकार दिला. तो महाराजांना म्हणाला, मिर्झा राजांना पत्र पाठवले आहे, उत्तर येईपर्यंत थांबा. आता महाराजांचे विचारचक्र सुरू झाले होते. एके दिवशी ते कोणास काहीच बोलले नाही आणि त्यांनी योजलेल्या युक्तीनुसार आपल्यासोबत असलेल्या सर्व लोकांना परत जाण्याचे आदेश दिले. परवानगीचा अर्ज देखील त्यांनी औरंगजेबाला पाठवला. औरंगजेबाला हेच पाहिजे होते. आपसुकच महाराज एकटे पडणार होते, त्यामुळे त्याने हा अर्ज लगेच मंजूर केला. महाराजांनी परत एक अर्ज पाठवला. त्यात ते लिहितात, मी फकीर होण्याचे ठरवले असून मला बनारसला जाऊ द्यावे. औरंगजेब म्हणाला, चालेल, तिथे प्रयागच्या किल्ल्यामध्ये राहा. पण याला महाराजांनी सहमती दर्शवली नाही, कारण प्रयागचा किल्ला राजकीय कैदी ठेवण्यासाठी होता. त्यामुळे महाराजांचा हा प्रयत्न देखील फसला. एक दिवस कठीण जात होता. महाराजांना खर्चासाठी आणि तेथील सरदार मंडळींची मर्जी राखण्यासाठी पैसे लागत होते. बरेच दिवस झाल्यामुळे त्यांच्याकडील पैसे संपत चालले होते. यावेळी त्यांनी रामसिंहाकडून 66,000 रुपये उधार घेतले. रामसिंहाने महाराजांना लगेच पैसे देऊन टाकले. महाराजांनी पुन्हा अकील खान आणि अमीन खान यांच्यामार्फत अर्ज केला, मी माझे सर्व किल्ले बादशाला द्यायला तयार आहे, फक्त सर्व किल्ल्यांचा ताबा घेण्यासाठी मला जाऊ द्यावे. माझे अधिकारी माझ्याशिवाय किल्ल्यांचा ताबा देणार नाहीत. अर्ज ऐकून घेतल्यावर औरंगजेब म्हणाला, काही गरज नाही, जाण्यामुळे जर किल्ला देत असतील तर लिहून दिल्यावर का देत नाही. महाराजांचा हा प्रयत्न देखील फसला. औरंगजेब पण महाराजांना काही करून रामसिंहाच्या इथून दुसरीकडे हलवण्याचा विचार करत होता. रामसिंहाच्या डेऱ्याजवळील लोक कायम महाराजांच्या मुक्कामाच्या तिथे असत, त्यामुळे त्याला जे साधायचे होते ते साधता येत नव्हते. याच विचाराने त्याने महाराजांना राजा विठ्ठलदासाच्या हवेलीत नेण्याचा हुकूम फरमावला. थोड्या वेळाने रामसिंहाने महाराजांना निरोप पाठवला, बादशाने तुम्हास माझ्या डेऱ्यावर येण्यास सक्त मनाई केली आहे. या निरोपाने महाराज जे समजायचे होते ते समजून गेले. आग्र्यामधून आता सुटका करून घेण्याची वेळ निकट येऊन ठेपली आहे हे महाराजांनी चांगलेच जाणले. महाराजांवरील जे पहारे होते त्यांची गस्त देखील कडक करण्यात आली. महाराजांच्या डेऱ्यावर रामकिसन, जीवा जोशी, श्रीकिशन उपाध्याय, पुरोहित बलराम हे पहारा देत असत. त्यांच्यासोबत बरकंदाजांची एक तुकडी असे. तसेच मीना या राजस्थानी शिपायांचा पहारा देखील होता. त्यानंतर बादशाही फौजा आणि त्यानंतर फौलाद खानाचा पहारा असे. हा असा एवढा कडक बंदोबस्त औरंगजेबाने महाराजांभोवती ठेवला होता. श्रावण महिना सुरू होता. महाराजांनी यावेळी दानधर्म करावासे ठरवले. हा दानधर्म महाराजांच्या योजनेचा भाग होता. आग्र्यातील प्रतिष्ठित मंडळींना धार्मिक ठिकाणी महाराजांनी मिठाई वाटप करण्याचे ठरवले. या बाबतीत औरंगजेबाने महाराजांना विरोध केला नाही. महाराजांच्या डेऱ्यातून रोज आग्र्यामध्ये मिठाईचे पेटारे भरून जात होते. एक पेटारा उचलण्यासाठी 2 माणसे लागत असत. एका पेटाऱ्यामध्ये एक माणूस बसू शकेल एवढा तो मोठा होता. पेटारे जात असताना रोज विचारपूस होत असे. एके दिवशी महाराजांनी वजिरांना मिठाई पाठवली. त्यावेळी पहाऱ्याच्या लोकांनी विचारले, पेटारे कोणाचे, कुठे चाललेत? मजुरांनी उत्तर दिले, राजे यांनी वजिरास मेवा पाठवला आहे. पहारेकरांनी उघडून पाहिले. खात्री झाल्यावर पुढे जाऊ दिले. असाच मग रोज राबता सुरू झाला. मिठाईचा वाटप नित्य नियमाने सुरू होता. महाराजांनी आग्र्यातून पलायन करण्याचा दिवस आणि वेळ हे नियोजित करून ठेवली होती. हा भेद फक्त मोजक्याच मंडळींना माहीत होता. 16 ऑगस्ट रोजी रामसिंग दरबारात गेल्यावर औरंगजेब त्यास म्हणाला, शिवा मनसब कबूल करेल अशा तऱ्हेने त्याचे मन वळवावे. त्याचे नातेवाईक व इतर लोक यास हुजूर बोलवावे. त्याने स्वतःचे किल्ले देऊन टाकावे. औरंगजेबाचा निरोप मिळाल्यावर महाराजांनी उत्तर दिले,
मला वतनावर पाठवावे, मग जो हुकूम होईल तो मी मान्य करेन. महाराजांनी पाठवलेला हा निरोप औरंगजेबास शेवटचा होता, कारण यानंतर जे घडणार होते ते संपूर्ण मुघल साम्राज्यास अनपेक्षित होते. दुसरा दिवस 17 ऑगस्ट 1666 शुक्रवार. या दिवशी जुम्मा होता. सकाळपासून मिठाईचे पिटारे भरभरून जात होते. दुपारच्या वेळी अचानक महाराजांचे मस्तक ठणकू लागले. सोबत हिरोजी फर्जंद, शंभूराजे देखील होते. महाराजांना आराम वाटावा म्हणून बाकीची मंडळी बाहेर पडली. सायंकाळच्या सुमारास महाराजांच्या डेऱ्यातून मिठाईचे पिटारे बाहेर पडले. सुरुवातीचे काही पिटारे पहारेकरांनी उघडून पाहिले. खात्री झाल्यावर बाकीचे पिटारे उघडून पाहिले नाही. महाराजांना पहारेकरी अधूनमधून आतमध्ये डोकावून पाहत होते. महाराज झोपले होते. प्रहरामागून प्रहर जात होते. रात्र उलटून गेली. सकाळ झाली. दिवस होता 18 ऑगस्ट 1666चा. महाराज बराच वेळ बाहेर आले नाहीत. पहाऱ्यावरील लोकांनी चौकशी केली. महाराज उठले नाहीत. हिरोजी फर्जंद म्हणाले, महाराज झोपले आहेत, मी औषध घेऊन येतो. हा बहाणा करून हिरोजी तेथून बाहेर पडला. हिरोजी गेल्यानंतर महाराज उठलेच नाही. कसे उठतील? त्यासाठी ते तिथे असायला तर पाहिजे. पहारेकरांनी आत जाऊन पाहिले तर ते चक्रावलेच. आतमध्ये कोणीच नव्हते. महाराजांच्या पलंगावर एक बांधलेली पगडी, एक आरसा, महाराजांचे जोडे खाली पडलेले होते. 3 घोडे, एक पालखी, इतर कोणीच नव्हते. शिवाजी महाराज 17 ऑगस्ट 1666 या दिवशी सायंकाळच्या सुमारास शंभूराजांना घेऊन मिठाईच्या पिटाऱ्यात बसून पसार झाले होते. संपूर्ण रात्रभर महाराजांच्या जागी हिरोजी फर्जंद तिथे झोपले होते. पकडलं गेलं तर मृत्यूच, पण शिवाजी महाराजांसाठी हे शिलेदार मृत्यूला पण आलिंगन देण्यास सदैव तयार असत. फौलाद खानास ही खबर मिळाल्यावर तो तर घाबरलाच. औरंगजेबास काय सांगणार? समोर काय तोंड घेऊन जाणार? महाराज जमिनीत घुसले का आसमानात उडून गेले असे तो बोलू लागला. रामसिंगास ही बातमी समजली. तो औरंगजेबाकडे गेला आणि महाराज पळून गेल्याची बातमी सांगितली. औरंगजेबास तर आश्चर्याचा धक्काच बसला. असा कसा शिवा गायब झाला त्याला काहीच कळेना. फौलाद खानाने चहूबाजूला तपास सुरू केला. त्याच हसन अलीच्या जासुदाने खबर दिली, शिवाचे काही लोक हरकऱ्यांच्या जावयाच्या घरी लपून बसले आहेत. ही बातमी मिळताच फौलाद खानाने त्यांना जाऊन अटक केली. दुर्दैवाने यामध्ये रघुनाथ पंत कोरडे आणि त्र्यंबक पंत डबीर हे पकडले गेले. जयदेश शकवालीमधील नोंदीनुसार शके 1558 पराभव नाम संवत्सरे श्रावण वै ते द्वादशी रोजी आग्र्याहून पेटारियात बसून पळाले. महाराजांनी आपले प्राण वाचून विजयी शिक्कामोर्तब केले होते. आग्रा शहराच्या बाहेर 2 कोसांवर जाऊन पेटारे उघडून महाराजांनी संभाजीराजे बाहेर पडले. सर्वजण मथुरेच्या रोखाने दौडत होते. मथुरा हे आग्रा शहराच्या जवळच होते. तिथे मोरपंत पेशवे यांचे मेहुणे काशीपंत राहत होते. तिथेच कृष्णाजी पंत व विसाजी पंत हे त्यांचे बंधू देखील राहत होते. महाराजांनी परतीच्या प्रवासावेळी शंभूराजांना त्रिवर्ग बंधूंच्या घरी ठेवले आणि म्हणाले, मी आपल्या देशास आपल्या राज्यात जाऊन पावलो म्हणून तुम्हास पत्र व जासूद पाठवतो. मग तुम्ही संभाजीराजांना घेऊन सर्व बंधू यांनी कुटुंबांनीशी येणे. तुमचे सर्व प्रकारे ऊर्जित करू, बक्षीस देऊ. महाराज निराजी पंत, दत्ताजी पंत व रघोजी यांना सोबत घेऊन वाराणसीस गेले. तिथे विश्वेश्वराचे दर्शन घेऊन प्रयागास गेले. तिथून त्यांनी थेट राजगडाचा मार्ग धरला. महाराजांनी यावेळी वेषांतर केले होते. महाराज यावेळी नरवर येथून गेल्याची नोंद मिळते. नरवरचा फौजदार इबादुल्ला खान याचा अर्ज आला. त्यात त्यांनी लिहिले होते, संध्याकाळच्या नमाजाच्या वेळी शिवा 5 स्वारांसह या वाटेने गेला. विचारले असता त्याने सांगितले, आम्ही शिवाचे लोक आहोत. त्यांनी मोहम्मद अमीन खानाच्या शिक्क्याचा दस्तक दाखवला. महाराज आणि बाकीची मंडळी राजगडास पोहोचली.